वर्ग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खऱ्या अर्थानं जे काही शासन आहे ते लोकाभिमुख करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करते. लोकांना स्थानिक पातळीवरती ज्या काही वेगवेगळ्या अडचणी येतात त्या अडचणी मार्गी लावण्यासाठी विविध प्रकारचे दाखले असतील आणि अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीनं तरी आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान या अंतर्गत समाधान शिबिर हे आयोजित करण्यात आले आणि या शिबिराच्या देण्यासाठी आज पंढरपूर तालुक्यातील चळी या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. नेमकं या शिबिरामध्ये लोकांना काय दाखले मिळणार आहेत, काय सुविधा मिळणार आहेत आणि ते किती अडचणी या ठिकाणी संपुष्टात आल्या या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी पंढरपूर येथील नायब तहसीलदार सन्माननीय शिंदे रावसाहेब आपल्या समोर रावसाहेब आपलं प्रतिनिधीमध्ये स्वागत आहे. खऱ्या अर्थानं लोकाभिमुख सरकार करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सध्या वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात आणि त्या उपाययोजनाच्या अनुषंगानं आज छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान समाधान शिबिर हे चळीत आयोजित करण्यात आले. नेमकं शिबिराचा हेतू काय आहे आणि त्या शिबिराची फलश्रुती काय सांगा आम्हाला? महाराष्ट्र शासनाने आपलं 18 फेब्रुवारी 2026 रोजी एक शासन निर्णय पारित केला आणि आपल्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य जनता असतील, शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, महिला असतील यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे, जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मंडळातील प्रत्येक तालुक्यातील मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव समाधान शिबिर अभियान आयोजित करण्याबाबतचा हा जो निर्णय झाला आणि त्या अनुषंगाने आपण माननीय प्रांतसाहेब तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज तालुक्यामध्ये सर्वत्र आपण पाठीमागे दिलेल्या तारखानुसार शिबिरं आयोजित केली आणि त्याच अनुषंगाने आज चळे मंडळामध्ये आपण महाराजोत्सव अभियान शिबिर आयोजित केलेलं आहे. यामध्ये जागेवरच लोकांना, जनतांना, विद्यार्थ्यांना त्यांचे आवश्यक जातीचे दाखले असतील, उत्पन्न दाखला असतील, डोमिसाईल असेल आणि इतर विभागाचे जे अधिकारी कर्मचारी इथं उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्यामार्फत जनतेचे काय आवश्यक त्यांना लागणाऱ्या बाबी आहेत त्या आपण जागेवरच देण्याचा उद्देश हा आहे. साधारण आजच्या या शिबिरामध्ये किती विभाग तुमच्या इथं उपस्थित आहेत आणि किती लोकांना या ठिकाणी समस्या सोडवून आपल्या तहसील कार्यालयामार्फत जे सर्व दाखले वगैरे येतात त्या अनुषंगाने इतर विभाग म्हणजे पंचायत समिती असतील, कृषी विभाग असेल, मेडिकल दवाखाना विभाग असेल, आरोग्य विभाग आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाचे आपण साधारण हे शिबिर घेता तुम्ही. या शिबिरामध्ये सर्वसामान्य लोक येतात. महसूलचे कुठले प्रश्न लोकांना जास्त भेडसावतात बऱ्यापैकी? महसूलच्या सातबारा संबंधातले नोंदीचा विषय असेल, काय त्यांचं कर्ज बोजा कमी करायचा असेल, खरेदी दस्ताचे व्यवहार राहिलेले असतील, जे त्या संबंधात जे सातबारा संबंधात असतील ते तहसील मार्फत तिथं आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आजच्या शिबिराचं फलश्रुती काय सांगा? किती लाभार्थ्यांना थेट इथं लाभ मिळाला की जे अनेक दिवसांपासून त्यांचे प्रलंबित कामकाज होतं, मात्र या शिबिराच्या अंतर्गत ते आज इथं एखादं उदाहरण या ठिकाणी आपण आज लोकांना काही उत्पन्नाचे दाखले दिलेले आहे, डोमिसाईल दिलेला आहे आणि काही लोकांचे संज्ञान अपकाच्या ज्या नोंदी होत्या त्या संज्ञान करून जागेवरच तलाठ्यामार्फत नोंदी घेऊन त्या जागेवरच मंडलाधिकाऱ्याकडून मंजूर करून त्याचे उतारे सुद्धा आपण आज या ठिकाणी वितरित करण्यात आले. म्हणजे यापूर्वी दर्शको आम्ही सांगू इच्छितो की आपण सहज म्हणतो की सरकारी काम आणि 6 महिने थांब, मात्र ते 6 महिने थांबायची आता वेळ या ठिकाणी या अभियानांतर्गत राहिला दिसून येत नाही. लोकांना थेट जाग्यावरती ज्या सुविधा आहेत त्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केले दिसत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि महसूल विभागाच्या वतीनं जे काही लोकांचे प्रश्न आहेत ते लोकांचे प्रश्न जागेवर सोडवण्यासाठी महसूल प्रश्न या ठिकाणी प्रयत्न करत आहे. त्याची फलश्रुती किती आहे, त्याचं प्रमाण किती टक्क्यात असणार आहे हे आपल्या पुढच्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. अर्थात तुर्तास तरी ग्रामीण भागातल्या लोकांना, सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या काही अडचणी आहेत त्या अडचणी स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी महसूल प्रशासन आहे. ते महसूल प्रशासन या छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान अंतर्गत जे समाधान शिबिर आहे त्या समाधान शिबिरांतर्गत इथल्या लोकांना ते उपभोग केलेला दिसून येत आणि त्याचा लाभ या ठिकाणी घेतलेला दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीवर्धनसह बालाजी फुगारे, परिवर्तन न्यूज, चळे.